नमस्कार, फूडकट्टामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। आज मी गोड तिखट अशी कॉम्बो रेसिपी करणार आहे। तुम्हाला ही करायला खूप सोपी, पटकन होणारी अशी आणि सगळ्यांना आवडेल अशी ही रेसिपी आहे। गेस्ट आल्यावर ही रेसिपी तुम्ही आवर्जून करा। त्यासाठी पूर्वतयारी कशी करायची ते पण मी रेसिपी करताना सांगणार आहे। ही कॉम्बो रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल। तुम्ही केल्यावर मला कमेंट करून सांगा। आता आपण रेसिपीला सुरुवात करू। आपण ब्रेडच्या कडा काढून घेऊ। ब्रेडच्या कडा काढून घ्यायच्या। मी व्हीट ब्रेड घेतला आहे, फुल व्हीट ब्रेड। आता आपण लाटण्याने आपण प्रेस करून घेऊ। कडा काढून घ्यायचा। अशा सगळ्या स्लाइसचे आपण कडा काढून प्रेस करून घ्यायचे आणि मग आपण त्याचे कट करायचे। मध्ये असे धरून त्याचे कट करायचे। आपण असे 4 कट एका स्लाइसचे झाले। तर हे जे आपण ब्रेडचे कडा काढून घेतल्या, हे आपण मिक्सरमध्ये घालून याचे बारीक पावडर करून घ्यायची। आपण बारीक करून घेऊ मिक्सरमध्ये। आता आपण गूळ विरघळून घेऊ पाण्यामध्ये, गॅसवर ठेवून। आता गूळ विरघळतोय तोपर्यंत आपण कढईत तूप घातलंय आणि त्यात हा जो ब्रेड क्रम तयार केलाय, ब्रेडचा चुरा मिक्सरमध्ये, कडांचा, ब्रेड स्लाइसच्या कडा होत्या त्याचा, ते आपण आता परतून घेऊ। इथे तूप लागलं तर वाढवायचं आपल्याला। अजून मी सगळा ब्रेडचा चुरा नाही घातलेला, अजून घालते। तूप वाढवायला लागेलच आपल्याला। तूप वाढवू आपण याच्यात आणि आपण हे भाजून घ्यायचं। आपण एकीकडे गूळ गरम करायला ठेवला, वितळवायला। छान सुगंध येतोय तुपात। आपण ब्रेडचा चुरा भाजतोय, खूप छान चव सुगंध येतोय, छान फ्लेवर तुपाचा। जसं आपण रव्याच्या शिऱ्यासाठी रवा भाजतो ना तुपात, सेम आपण भाजून घ्यायचं आहे हे ब्रेडचा चुरा, ब्रेड स्लाइसचा। आपलं आता हे भाजून झालंय, एकीकडे गूळ पण वितळलाय, त्यामुळे आपण आता याच्यात गुळाचं पाणी घालू शकतो। आता आपण कढईत तूप घातले, छोट्या कढईत, हे ड्रायफ्रूट्स तळून घेण्यासाठी। काजू बदाम आपण तळून घेऊ। ड्रायफ्रूट्स तयार ठेवले तळून घालायला। आता यात आपण गुळाचं पाणी घालू।
ब्रेड क्रम्बचा शिरा आपला तयार होणार आहे. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि माझ्या अशा इतरही रेसिपीज, काही टिफिन रेसिपी आहेत, झटपट टिफिन रेसिपी, लवकर शिजणाऱ्या भाज्या, घाईच्या वेळेत स्नॅक्स रेसिपी आहेत, त्या सगळ्या तुम्हाला पाहायला मिळतील. त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आता हे ड्रायफ्रूट्स आपण आता आपण ब्रेड भजीसाठी बेसन पीठ घेतलं आहे. त्यात आपण आता 1 टेबलस्पून तांदूळाचं पीठ पण घातलं आहे. आता यात तिखट, हळद, ओवा आणि मीठ. तर आपण हे पाणी घालून पीठ भिजवून घेऊ. यात आपण थोडं तेल पण घालू. आणि आता पाणी घालून भिजवून घेऊ आपण. आपण तेल तापायला ठेवलं आहे. इथे आपण हे मगाशी बेसन पीठ भिजवलं, यात आपण असा ब्रेडचा तुकडा घालून असं डावाने आपण कढईमध्ये घालणार आहे. सुरुवातीला आपण तेल जास्त तापवून घ्यायचं. हे मी थोडंसं पीठ घालून बघितलं, हे तरंगतं आहे आता, म्हणजे आता आपलं तेल व्यवस्थित तापलं आहे. आपण आता सुरुवात करू. मी काढून घेते. आता आपण सुरुवात करू. ज्यांना हाताने करायला आवडत नसेल त्यांनी असा स्पॅच्युला घेऊन स्पॅच्युल्याने पण तुम्ही वडे करू शकता. आता हे सेट करायला आपण थोडं बारीक करू, गॅस मीडियम करू. आता आपण मीडियमवरच तळू. आज आता ही स्वीट आणि तिखट, गोड तिखट अशी छान कॉम्बो रेसिपी झाली आहे नाश्त्याची. तुम्ही हे जेवणात पण करू शकता. कोणी गेस्ट आल्यावर त्यांच्यासाठी पण तुम्ही हे 2 पदार्थ करू शकता. ब्रेड क्रम्बचा शिरा आणि पावाची भजी. ब्रेड क्रम्ब तुम्ही तुपात आधी परतून आदल्या दिवशी पण करून ठेवू शकता. जर गेस्टसाठी करायचं असेल किंवा तुमच्या स्वतःसाठी सुद्धा तुम्हाला करायचं असेल तर 1 दिवस आधी पण तुम्ही ब्रेड क्रम्ब तुपात परतून फ्रीजमध्ये ठेवू शकता. हे जे मी ब्रेडचे असे छोटे तुकडे केले, एका ब्रेडचे 4, हे काय होतं, खायला बरं पडतं. तुम्ही पण असं करून बघा. आणि आपण गेस्टसाठी किंवा इतरांसाठी द्यायला हे असे छोटे बाईट्स करायला खूप चांगले होतात, खाताना बरे पडतात. छोट्या ब्रेडच्या तुकड्याची भाजी आपण नेहमी मोठे करतो, मी बऱ्याच वेळा असे छोटे करते. माझ्या उपासाच्या पण स्नॅक्सच्या रेसिपी आहेत. आता मी उन्हाळ्यासाठीचे पण सरबताचे पण व्हिडिओ केले. बडीशेप सरबत, बडीशेप सरबतचं प्रीमिक्स पण मी केलं आहे आणि सरबत पण केलं आहे. त्याचा पण व्हिडिओ शेअर केला आहे, बडीशेप सरबत आणि बडीशेप प्रीमिक्सचा. चिक्कू केळ्याची स्मूदी, असे मी बरेच व्हिडिओ शेअर केले.
ते तुम्हाला पाहायचे असतील तर ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन रेसिपीज येतील तुमच्या मोबाईलवर. आणि मी असं लाटण्याने जरा प्रेस केला ना ब्रेड आधी, त्यामुळे हे असं छान पुरीसारखं फुगतं वरचं कवर आणि छान वेगळी टेस्ट पण येते. तुम्ही पण करून बघा. डायरेक्ट तुकडे न तळता ब्रेडचे तुकडे थोडे प्रेस करा ब्रेड स्लाईस आणि मग त्याचे तुकडे करून तुम्ही पिठात डीप करून तळा. खूप छान असे पुरीसारखे छान फुगतात. आता उन्हाळा आहे किंवा ऑक्टोबरमध्ये पण ऊन असतं, तुमच्याकडे ऊन असेल, कुठे येत असेल खिडकीत वगैरे, तर त्यात तुम्ही आवळ्याची सुपारी, ड्राय सुपारी पावडर करून ठेवा. मी त्याचा व्हिडिओ शेअर केला आहे, तुम्ही सर्च करा. मी लिंक पण देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आवळा सुपारीचं. खूप सोपी रेसिपी आहे, ते तुम्ही बघा. हा आपला ब्रेड क्रम शिरा आपण आता सर्व करायला घेतोय. अशी आपली तिखट गोड अशी डिश रेडी आहे. ही आपली तिखट गोड डिश रेडी आहे खायला.